राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या आशेचा दिवा पुन्हा एकदा पेटलाय। कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय झाल्याची माहिती आहे। 2 लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती आहे। मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये। पाहूयात त्यावरचा खास रिपोर्ट। राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली। 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। पण विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे केवळ घोषणा रखडली आहे। निर्णय झाला असला तरी अधिकृत घोषणा निवडणुकीनंतर होणार असल्याचं सांगितलं जात आहे। शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल। पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे, जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही। त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही। आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू। सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे। आम्ही गाजावाजा न करता कर्जमुक्ती दिली होती, आता झालेली घोषणा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भूलथापा मारणारे मुख्यमंत्री कोण होते हे महाराष्ट्रानं पाहिलं असं म्हणत भाजपचे नेते नवनाथ बन यांनी विरोधकांना लक्ष्य केलंय। जी कर्जमाफी त्यांच्यापर्यंत पोहोचली, कर्जमुक्ती कुठेही होर्डिंग बॅनर गाजावाजा न करता पण खात्यापर्यंत पोहोचली, बांधावर पोहोचली, ती दिलेली होती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी 2020 साली। मला वाटतं त्याच्या आधीच्या घोषणा आणि त्याच्या नंतरच्या घोषणा ह्या सगळ्या पोकळ होत्या, आपल्याला माहिती होतं। अपेक्षा हीच आहे, आशा हीच आहे की ह्यावेळीची घोषणा ही खात्यापर्यंत पोहोचेल अशी आपण अपेक्षा करू। आणि कुठेही जास्ती बॅनरबाजी, होर्डिंगबाजीची गरज नाही आहे, कारण आपण पाहतोय खर्च कमी करायला सांगितलं, खर्च वाचवायला सांगतात एका बाजूला सरकार, दुसऱ्या बाजूला जर बॅनरबाजी करणं असेल तर त्याला काही अर्थ नाही। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तुम्हाला 50,000 रुपये देतो अशा भूलथापा, अशा खोटा थापा मानणारे मुख्यमंत्री कोण होते महाराष्ट्रानं बघितलंय। उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांनी उद्धवजींच्या तोंडावर सांगितलं, तुम्ही 50,000 रुपये देऊ केले, त्यातली दमडी देखील, फुटकी कवडी देखील आम्हाला मिळाली नाही। शेतकऱ्यांचं फसवणूक करणारं सरकार हे उद्धवजी ठाकरेंचं होतं। काँग्रेस नेते डॉक्टर नितीन राऊत यांनीही सरकारवर निशाणा साधलाय। विदर्भातील शेतकरी संकटात असल्याचं सांगत कर्जमाफीची परंपरा काँग्रेसची असल्याचा दावाही त्यांनी केलाय। कर्जमाफी ही काँग्रेस गव्हर्नमेंटने प्रत्येक वेळेला दिलेली आहे। या सरकारनं कर्जमाफी दिलीच कुठं? आणि यांची मानसिकताच नाही हो मुळामध्ये। लाडक्या बहिणींचे लाड पुरवता त्या बहिणीच्या तोंडातला घास हिरावून नेणारे हे सरकार ही काय विचार करणार अशा प्रसंगी? ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी मात्र या निर्णयावर थेट टीका केली आहे। हा निर्णय केवळ मतांसाठी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। कर्जमाफी नव्हे तर संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी रघुनाथदादा पाटलांनी केली आहे। नाही, कर्जमाफी आम्ही मागतोय, मुक्ती मागतोय, कर्जमाफी नाही। कर्जमाफी आणि कर्जमुक्ती याच्यातला फरकच सरकारला कळत नाही। कर्जमुक्त शेतकरी झाला पाहिजे ही आमची मागणी आहे। जालन्यातील शेतकऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे। पेरणीचा हंगाम तोंडावर आहे, खतं आणि बियाण्यांसाठी पैशांची गरज आहे। त्यामुळे निवडणुकीनंतर नव्हे तर तातडीनं कर्जमाफी जाहीर करावी आणि नव्यानं पीक कर्ज द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। विधान परिषदेची जी आचारसंहिता आहे ती 22 जूनला संपणार आहे। 22 जूनला संपणार आहे आणि पेरणीचा 7 जून, 8 जून, 15 जूनपर्यंत पेरणी करणं अपेक्षित आहे। मग ते कर्जमाफी जर त्याच्यानंतर काय आचारसंहिता संपल्यानंतर आमच्या काय कामाची, अगोदर जर आताही करायला अडचण नवीन ते नाही, त्याला आता केली तर ती शेतकऱ्याला तात्काळ पेरणीसाठी बियाण्याला किंवा खताला काम येईल। तर दुसरीकडे आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे। उशिरा का होईना दिलासा मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा आणि शेतीमालाला योग्य भाव मिळाल्यास भविष्यात कर्जमाफीची गरजच भासणार नाही अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। देवेंद्रजीचं सरकार आलेलं आहे, त्यांनी कर्जमाफी देऊन अशी घोषणा केली होती, पण उशिरा का होईना त्यानं कर्जमाफीची कॅबिनेटमध्ये मंजुरात दिलेली आहे। तर आम्हाला रेग्युलर शेतकऱ्यांना आणि कर्जमाफी जे थकीत आहे त्यांना 7/12 कोरा करावा। कर्जमाफीच्या निर्णयानं आशेची नवी पालवी फुटल्याचं चित्र आहे। मात्र शेतकऱ्यांच्या अपेक्षा केवळ घोषणांपुरत्या मर्यादित नाहीये। त्यांना हवी आहे वेळेवर मदत आणि नव्याने उभं राहण्याची संधी।
आता सरकारची घोषणा कागदावरून शेतकऱ्यांच्या खात्यात कधी उतरते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.